नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समितीमध्ये सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बदल करत कपात केली आहे. यापूर्वी आयुक्तांनी झोन अंतर्गत केलेल्या तरतुदीमध्ये कपात सुचवली आहे. यामुळे शहरातील 8 झोनमध्ये मूलभूत सुविधांसाठी तरतूद राहणार नाही. वास्तविक नगरसेवकांचा खर्च हा झोन कार्यालय अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामावर होत त्यात मोठी कात्री लावली आहे. उलट भांडवली कामांमध्ये आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात 31 कोटीवरून स्थायी समितीने थेट 101 कोटीची तरतूद केली आहे. साधारणतः 70 कोटी रुपयांची वाढ केली आहे. भांडवली कामासाठी इतर तरतुदींमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करून पदाधिकाऱ्यांना हा निधी उपलब्ध करण्याचा डाव असल्याचा आरोप शिंदे सेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी केले आहे. हे बजेट सोलापूरकरांची दिशाभूल करणारे आहे. केवळ पगार वर्ग खर्च होणार असून विकासासाठी तरतूद नाही. झोन अंतर्गत कामांसाठी तरतूदच नसेल तर कामे कशी होणार असा प्रश्न अमोल शिंदे यांनी उपस्थित केला. आपत्ती व्यवस्थापनासाठी झोनल 20 लाखाची तरतूद आयुक्तांच्या अंदाजपत्रकात होती, तर त्यामध्येही 15 लाखाची कपात करत केवळ 5 लाख ठेवण्यात आले आहे. SC ST दुर्बल घटक सामाजिक कल्याणकारी योजना अंतर्गत आयुक्तांच्या अंदाजपत्रकात 8 कोटी 10 लाख निधीची तरतूद होती. मात्र यामध्ये तब्बल 5 कोटीची कपात करण्यात आली असून केवळ 3 कोटी 10 लाखाची तरतूद स्थायीने केली आहे. ही गंभीर बाब आहे असा आरोप अमोल शिंदे यांनी केले आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचं आज बजेट झालं आणि या बजेटमध्ये आयुक्तांनी जे आकडे प्रशासनाने सुचवले होते त्याच्यामध्ये स्थायी समिती सभापती त्यांनी प्रचंड असा मोठा बदल केला आणि त्या बदलामुळं आज सोलापूर शहरात आयुक्तांना जे काय उपाययोजना सुधारित काम करण्याचं आहे त्याच्यामध्ये मोठी अशी तफावत आहे. खास करून झोनला याआधी आयुक्तांनी सुचवलेला अंदाज असा होता, मानधनी कंत्राटी सेवकांवरचा खर्च जो आहे तो 1 कोटी 10 लाख रुपये आणि तिथं सभापतींनी आता 50 लाख रुपयाची तफावत चेंज करून फक्त कपात करून तिथं 60 लाख रुपये. मी आयुक्तांना आता समक्ष विचारलं की एवढी मोठी तफावत जर झाली, हे एका झोनचं उदाहरण देतोय, असे 8 झोन आहेत आणि त्याच्यामधली जी काय फक्त कामगारांच्या बाबतीतली एवढी 50 लाख रुपयाची तरतूद जर कम झाली तर तुम्ही सभागृहात काम करू शकणार आहेत का नगरसेवकांचं? तर आयुक्तांचं म्हणणं आहे की कुठेही काम होणार नाही. तरी सुद्धा आयुक्तांनी सुचवलेल्या या अशा आकड्यांमधला हा तुम्हाला सांगितलेला एक आकडा आहे. रस्ते दुरुस्तीसाठी आयुक्तांनी 25 लाख रुपये सुचवले होते, सभापतींनी 15 लाख रुपयाची प्रत्येक झोनला कपात करून फक्त 10 लाख रुपये ठेवले. गटारी सुधारणामध्ये आयुक्तांनी सुचवलेला अंदाज आहे त्याच्यापेक्षा 10-15 लाख रुपयाचा आकडा कमी केला. मग प्रत्येक झोनला जर एवढ्या मोठ्या रकमा कमी झाल्या आणि त्या रकमा आयुक्तांनी सुचवलेल्या भांडवली कामातल्या ज्या रकमा आहेत, ती जी रक्कम आहे ती आहे 31 करोड रुपये आयुक्तांनी भांडवली सदस्यांसाठी सुचवले होते. महसुली भांडवलीतनं 31 कोटी 74 लाख 4,000 रुपये हे आयुक्तांनी सुचवलेला अंदाज आहे. आणि आता स्थायी समितीने त्याच्यामध्ये वाढ करून 101 कोटी 51 लाख 60,000 रुपये एवढी मोठी वाढ केली. म्हणजे एकीकडे सदस्यांची जिथे कामं असणार आहेत तिथली कामं काढलेली आहेत आणि इकडं भांडवलीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी वाढ केलेला आहे. म्हणजे माझं तर असं म्हणणं होतं की आयुक्तांनी दिलेले उत्पन्नाचे जे आकडे आहेत ते फुगवलेले आकडे आहेत आणि त्याच्यामध्ये आता ह्यांनी जर प्रशासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात रकमा जर झोनच्या कमी झाल्या, दुरुस्ती आणि देखभालच्या कमी झाल्या तर आपल्याला प्रचंड अडचणीला सामोरं नगरसेवकांना जावं लागेल. त्यांना कोणत्याही कामं करता येणार नाहीत अशी परिस्थिती येईल का काय? आणि आयुक्तांना जर जेव्हा बोललं की आयुक्त साहेब या बजेटशी आपण सहमत आहेत का, तर आयुक्त म्हणतात हा माझा अधिकार नाही, हे सभागृहाचा अधिकार आहे आणि सभागृहाने जो निर्णय घेतला तो त्यांचा अधिकार आहे. पण मी आता सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना विनंती करत होतो की तुम्ही बोला या विषयावर, हे खूप महत्वाचा विषय आहे. कारण लोकांची कामं जिथं ज्या झोनला आहेत तिथंच जर पैसे नसतील तर प्रशासन काम कसं करू शकतं? म्हणजे एकीकडे आत्ताच्या बघा ना तुम्ही, मी आयुक्तांनी भांडवली कामातल्या रकमेमध्ये किती मोठी तफावत आहे, तर 69 कोटी रुपयाची तफावत आता त्यांच्यामध्ये. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये वर्षभरामध्ये आपल्याला कोणताही कारभार आपल्याला करता येईल का नाही. आता हाच बजेट परत बोर्डामध्ये जाणार आहे. बोर्डामध्ये अजून तुम्हाला माहित आहे की ह्याच्यात आकडे फुगवलेच जातील
आकडे वास्तविक आकड्यांमध्ये खूप फरक आहे. 150 करोड रुपये असे आहेत की ते आपल्याला प्रॅक्टिकली मिळालेले नाहीत, तरी सुद्धा आयुक्तांनी कॅरी फॉरवर्ड करत दरवर्षी आपण घेतो तसंच घेत आलेले आहेत. आणि आज येताना असंच वाटतं की आज ते येतील. अहो गेली कित्येक वर्ष झाले ते पैसे वसूल झालेले आहेत आणि तुम्ही त्याला आधारित धरून जर एवढे मोठे आकडे बघून बजेट करणार असाल तर हे बजेट म्हणजे सोलापूरकरांची दिशाभूल होतीये का काय अशी परिस्थिती आहे. सोलापूर महानगरपालिकेतून येणाऱ्या काळात फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारी होतील का काय एवढीच परिस्थिती आहे. बाकी विकास कामाला पूर्ण मूतपाटी मिळणार आहे अशी परिस्थिती आहे. म्हणजे सत्ताधाऱ्याच्या अंदाजपत्रकावर तुम्ही नाराजी व्यक्त करा. अंदाजपत्रक आम्ही आता त्यांना मी सांगितलं की या ह्याच्याशी मी एकमत नाही आहे, तर त्यांनी सांगितलं की आम्ही बहुमताने करू. आम्ही म्हणत होतो आपण ह्याच्यामध्ये सूचना दुरुस्ती करून घ्या, काही गोष्टी आमचा आहे का बदल करून घ्या, कारण ज्या गोष्टीला. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.